आपल्याला कोणाला जर एकदा शुभेच्छा द्यायच्या असतील तर कृपया या. शेवटचं भाषण होईल, त्यानंतर कुणाला इच्छा असेल तरी बोलता येणार नाही. ठीक आहे. अखिल भारतीय बौद्ध महासंघाचे खालापूर तालुका कोषाध्यक्ष आदरणीय गोविंदजी कांबळे साहेब यांची नात आणि अखिल भारतीय बौद्ध महासंघ विभागीय शाखा विभाग क्रमांक 1 चे महासचिव आदरणीय जगदीश कांबळे आणि त्यांच्या पत्नी आयुष्यमाणिनी अर्चना जगदीश कांबळे यांची सुकन्या कुमारी एशा हिचा आज 5वा वाढदिवस या ठिकाणी संपन्न होत आहे. आजच्या ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले सर्व धार्मिक संस्थेचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व सामाजिक, शैक्षणिक, सर्व क्षेत्रातून आलेले मान्यवर, कांबळे परिवाराकडून आलेले सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, सगळे सोयरे, या सर्वांना मी सचिन केदारे या ठिकाणी सविनय जय भीम करतो. आताच आदरणीय कांबळे साहेबांनी या ठिकाणी मनोगत व्यक्त करत असताना संस्काराचा खूप मोठा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे. त्याच्याकडे आपण थोड्या येऊच या. पण या बालिकेचे जे नाव आहे एशा, या नावाला देखील खूप मोठा अर्थ आहे. या नावाचा अर्थ आहे की प्रसिद्धी, नावलौकिक, इच्छा, आकांक्षा. ज्या बालिकेच्या नावामध्येच प्रसिद्धी आहे त्या आताच प्रसिद्धीच्या शिखरावरती पोहोचलेली आहे. ती तिच्या जीवनामध्ये नक्कीच यश मिळवणार आहे, नक्कीच नावलौकिक मिळवणार आहे आणि तो तिने मिळवावा या ठिकाणी सगळ्यात आधी तिला या 5व्या वाढदिवसासाठी मी केदारे परिवाराकडून अनेक धम्म उपासक म्हणून या ठिकाणी तिला शुभेच्छा देतो. खरं तर हे फार महत्वाचं माध्यम आहे. मुलींचा वाढदिवस बऱ्याच ठिकाणी आजही होत नाही. आजही समाजामध्ये मुलगा आणि मुलगी असा भेद केला जातो. मुलाला कामं वेगळी सांगितली जातात, मुलीला कामं वेगळी सांगितली जातात. आपल्यापैकी बरेच जण असे म्हणतील की आम्ही मुलगा आणि मुलीमध्ये भेद करत नाही, पण घरामध्ये झाडू मारायचं असेल तर मुलीलाच सांगितलं जातं. बाहेर दुकानातून सामान आणायला सांगितलं मुलाला सांगितलं जातं. भांडी घासायची असतील मुलीलाच सांगितलं जातं. म्हणजे आम्ही मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये भेद करतो. शिक्षणाच्या बाबतीत देखील आपल्याकडे अशीच परिस्थिती आहे. मुलाला शिकवलं पाहिजे का मुलगा माझा शेवटचा आधार आहे. मुलीला कमी शिकवलं पाहिजे कारण का मुलगी दुसऱ्याच्या घरी जाणार आहे. आपण तिच्या शिक्षणावरती पैसा खर्च केला तर त्याचा आपल्याला जास्त उपयोग होणार नाही असाही विचार करणारी मंडळी आमच्या समाजामध्ये आजही आहे. मग जर एक विचार करा, जर मुलीला आपण कमी शिकवलं तर तिला डॉक्टर मुलगा मिळणार आहे का? तिला इंजिनियर मुलगा मिळणार आहे का? तिला शिक्षक मिळणार आहे का? तिला वकील मिळणार आहे का? ती जर कमी शिकली तर तिला कमी शिकलेलाच मुलगा मिळणार आहे. आणि जेव्हा मग ती कमी शिकलेल्या मुलाबरोबर लग्न करेल आणि ती जेव्हा स्कूटरवरून येईल तेव्हा आई बापाला चांगलं वाटेल का? पण तीच मुलगी, तिला जर आम्ही चांगलं शिक्षण दिलं, तिला जर उच्च विद्या विभूषित केलं, ती जर एखाद्या डॉक्टरच्या घरात पडली, ती जर एका वकिलाच्या घरात पडली आणि तीच आपली मुलगी जर 4 व्हीलर मधून आली तर आई बापाला किती मोठा आनंद असेल. म्हणजे शिक्षण वाया जाणार आहे का? अजिबात नाही. म्हणजे मुलगा आणि मुलगी याच्यामध्ये आम्ही कुठल्याही प्रकारचा कशाही बाबतीत भेद करता कामा नये. शिक्षणाच्या बाबतीत तर नाहीच नाही. आज आपण 21व्या शतकाकडे वाटचाल करीत आहोत. आज खूप मोठी विज्ञानाने क्रांती केलेली आहे. आज आपल्या हातातला मोबाईल जर आपण पाहिला तर त्या मोबाईल वरून जगामध्ये कुठेही आपण सहज संपर्क साधू शकतो. आपल्या घरामध्ये कम्प्युटर आहे, लॅपटॉप आहे, एक बटन दाबलं की जगामधली सगळी माहिती आपल्याला मिळते. म्हणजे स्पर्धा खूप वाढलेली आहे आणि या स्पर्धेमध्ये आज आपल्या मुलांना आपल्याला टिकवायचं असेल, जर मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, या स्पर्धेमध्ये आपल्याला आज आपल्या मुलांना टिकवायचंय आणि त्यांना जर आपल्या या स्पर्धेमध्ये टिकवायचं असेल तर त्यांच्या अंगी असणारी गुणवत्ता आपल्याला वाढीस लावणं गरजेचं आहे. आणि ही गुणवत्ता जर आपण वाढीस लावली तरच त्यांचं आयुष्य सुखाचं, समाधानाचं, भरभराटीचं आणि ऐश्वर्याचं जाणार आहे. पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे संस्कार. संस्कार करून होतात की आपोआप होतात? काय आपलं मत आहे? संस्कार कसे होतात? करून होतात की आपोआप होतात? एक तुम्हाला उदाहरण सांगतो. पोपटाची 2 पिल्लं बाजारामध्ये विक्रीसाठी नेली जातात. एक पोपट साधू घेऊन जातो, एक पोपट दारुडे माणूस घेऊन जातो.
साधूच्या घरी गेलेला पोपट छान छान बोलायला शिकतो, दारुड्याच्या घरी गेलेला पोपट शिव्या द्यायला शिकतो. त्या दोघांनी शिकवलंय का पोपटांना? रोज ऐकून 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 ते शिकले. दुसरं उदाहरण पटण्यासाठी सांगतो. एक शासकीय अधिकारी होते. येता जाता त्यांना हरामखोर म्हणण्याची सवय होती. ते ऑफिस मध्ये गेले तरी नोकर समोर आला की नोकराला म्हणायचे, अरे हरामखोर, तुला कळत नाही का? घरी आले, बायको समोर आली की म्हणायचं, काय ग हरामखोर, पाणी नाही का आणलंस? मुलगा समोर आला तर त्याला म्हणायचे, अरे हरामखोर, अभ्यास नाही का केलास? मुलगा लहान होता. मुलाला वाटलं बाबा नेहमी हरामखोर हरामखोर म्हणतात, म्हणजे हरामखोर हे काहीतरी चांगला शब्द आहे. त्यानं ते लक्षात ठेवलं. एक दिवस सुट्टीचा दिवस होता. वडील सोफ्यावरती पेपर वाचत बसले होते. मुलाचा एसटी कंडक्टरचा खेळ सुरू होता. ट्रिंग ट्रिंग. ज्या हरामखोरांना पनवेलला जायचं असेल त्यांनी लवकर गाडीत बसून घ्या. ज्या हरामखोरांना खोपोलीला उतरायचं असेल त्यांनी पुढे येऊन थांबा. ज्या हरामखोरांनी तिकीटं काढली नसतील त्यांनी लवकर तिकीटं काढून घ्या. वडील सोफ्यावर बसलेत, बघतात हे पोरगं काय म्हणतंय. वडिलांना खूप राग येतो. हे पोरगं मगासपासून हरामखोर हरामखोर म्हणतंय. वडील सोफ्यावरून उठतात आणि 10 मिनिटं त्या पोराला इतका झोडझोड झोडतात. वडिलांना शेवटी खात्री पटते, आता हे पोरगं आयुष्यात हरामखोर शब्द म्हणणार नाही. वडील पुन्हा सोफ्यावर जाऊन पेपर वाचत बसतात. पुन्हा मुलाचा एसटी कंडक्टरचा खेळ सुरू होतो. ट्रिंग ट्रिंग. आत्ताच्या का हरामखोरामुळे गाडी 10 मिनिटं लेट झालेली आहे. त्यांनी तिकीट काढली नसेल, त्यांनी लवकर तिकीट काढून. हा भाग कशाचा आहे? संस्काराचा. आपण घरामध्ये जसं वागतो, जसं बोलतो, आपलं आचरण जसं असतं तसाच फरक आपल्या मुलांवरती होत असतो, तसाच प्रभाव आपल्या मुलांवरती होत असतो. एखादा मुलगा वाईट वागला त्याच्यामध्ये आई वडिलांचा दोष नसतो. सगळीच मुलं सारखीच निघतील असंही नाही. ज्याचे आई वडील डॉक्टर इंजिनियर त्याची मुलं दारुडी निघाली तर आई वडिलांचा तेवढा दोष नाही, कुठेतरी कमी पडले असतील. पण एक महत्वाची गोष्ट आहे, आई वडिलांनी देखील मुलांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांसाठी वेळ देणं गरजेचं आहे. आज गंमत अशी झाली आहे की आम्ही आमच्या कामामध्ये इतक्या गुरफटून गेलोय, आमचा मुलगा कितवीला शिकतोय हेही आई वडिलांना माहित नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आणि हे जर असं चालत राहिलं तर मुलं यशाच्या शिखरावरती कधीही पोहोचणार नाहीत. काही आई वडील म्हणतात आमची परिस्थितीच नाही व पोरांना शिकवायची. कशी काय आम्ही आमच्या मुलांना शिकवायचं? एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवतही नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो. ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती काय होती हो? करोडपती होते का बाबासाहेब? बाबासाहेबांचे वडील करोडपती होते का? नाही. बाबासाहेबांना एखादं साधं पुस्तक विकत घ्यायचं म्हटलं तरी वडिलांना आणता येत नव्हतं. इतकी परिस्थिती हलाखीची होती. बाबासाहेबांचे वडील उसनवारी करायचे, आपल्या मुलीकडे जायचे, तिच्याकडून उसने पैसे आणायचे, बाबासाहेबांना ते पुस्तक वाचायला द्यायचे. बाबासाहेब देखील ते पुस्तक अशा पद्धतीने वाचायचे. अशा पद्धतीने बाबासाहेब पुस्तक वाचायचे. एक दिवस बाबासाहेबांना असं विचारलं की बाबासाहेब, तुम्ही हे जे पुस्तक वाचता, तुम्ही एकदा घेतलेलं पुस्तक पुन्हा आयुष्यात कधीच वाचत नाही. बाबासाहेबांनी असं सांगितलं. बाबासाहेबांना जर तुम्ही कधी विचारलं असतं, त्या काळचे किस्से आहेत. 10 वर्षानंतर जरी तुम्ही एखाद्या पुस्तकाचा बाबासाहेबांना संदर्भ विचारला तरी बाबासाहेब तो संदर्भ अचूक सांगायचे. ही बुद्धिमत्ता आली कुठून हो? बाबासाहेब असं म्हणतात की माझी आर्थिक परिस्थिती अशी नव्हती की मी पुस्तक विकत घेईन. मग जेव्हा माझ्या हातामध्ये एखादं पुस्तक पडायचं तेव्हा असं वाचूया की आयुष्यात ते पुस्तक पुन्हा आपल्याला वाचण्याची गरजच पडणार नाही. आणि म्हणून बाबासाहेबांकडे ती बुद्धिमत्ता आली. तुम्हाला पेलेचं उदाहरण माहित असेल. फुटबॉलपटू, जागतिक फुटबॉलपटू पेले. काय परिस्थिती होती हो? वडील साधे कपड्याचे हात मोजामध्ये कागद घालून फुटबॉल तयार करायचे. तोच फुटबॉलपटू, तोच पेले जगातला सगळ्यात श्रेष्ठ फुटबॉलपटू ठरतो. काय कारण हो याचं? परिस्थिती आडवी आली का? नाही. आम्ही आमच्या सध्याच्या काळामध्ये परिस्थितीची कोणतीही कारणं देता कामा नयेत. परिस्थिती आम्हाला कधी आडवी येत नाही. आणि यात सगळे आई वडिलांची सगळ्यात महत्वाची भूमिका आहे की आपली मुलं शिकली पाहिजेत. एक वेळ पोटाला चिमटा घेऊन आम्ही राहिलो पाहिजे. पण आज आमची परिस्थिती कशी झाली आहे माहितीये का? आम्ही चांगल्या शाळा मुलांना दिल्या की आमची जबाबदारी संपली.
आम्ही चांगले क्लास आमच्या मुलांना लावले की माझा मुलगा आता चांगला शिकेल अशी आमची भावना होते. चांगले शिक्षक मिळवून दिले की आमचा मुलगा आता खूप चांगला शिकेल अशी आई वडिलांची अपेक्षा असते. पण मला सांगा, चांगली शाळा दिली, चांगले शिक्षक दिले, चांगले त्यांना क्लास लावले म्हणजे मुलं शिकतीलच का हो? आज आई वडिलांची खूप मोठी अपेक्षा आहे, माझ्या मुलाला इंजिनियरच व्हावं, माझ्या मुलानं डॉक्टरच व्हावं, माझ्या मुलानं वकीलच व्हावं. अरे पण त्या मुलाला काय वाटतं याचा आई वडिलांनी कधी विचार केलाय का? अजिबात आई वडील विचार करत नाही. म्हणजे त्यांना सगळं आणून द्यायचं. म्हणजे कसं, एखादी बकरी आहे, बकरी पुढे हिरवं गवत ठेवायचं, बकरीला सांगायचं गवत खा, पण पुढच्या पिंजऱ्यामध्ये सिंह बांधून ठेवायचं. म्हणजे बकरीने गवतही खायचं नाही, गवत खायला गेलो की आपल्याला सिंह खाऊन टाकेल. आमचीही तशीच अवस्था झाली आहे. आमच्या आई वडिलांनी मुलांपुढे सगळं खाद्य टाकलंय, पण पुढे अपेक्षेचा सिंह बांधून ठेवलाय. तू ते खाल्लंस की तुला हे करावं लागणार आहे, तुला हे आणून दिलंय, तुला सगळं दिलंय म्हणजे तुला डॉक्टर व्हावंच लागणार. अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून मुलांकडून जास्त अपेक्षा करूच नका. ते शिकतील, त्यांना माहित आहे, त्यांना समजतंय हे विज्ञान युग आहे, 21वे शतक आहे, त्यांना पूर्ण माहित आहे आपल्याला काय करायचंय. आई वडिलांची फक्त एकच गोष्ट करायची, आपल्या मुलांना त्यांच्या हातामध्ये संस्काराचं कंदील द्यायचं. संस्काराचं कंदील देऊन त्याला सांगायचं तुझी वाट आता तू बघायची आहे. ते मुलगा संस्काराचं कंदील घेऊन आपल्या एक एक पाऊल पुढे टाकेल. आणि जेव्हा ते पावलं पुढे टाकायला लागलं, चालायला लागलं की तो स्वतःच्या पायावर उभा राहिला की त्याला एक गोष्ट सांगायची, जी माणसं पायानं चालतात ती माणसं अंतर कापतात, पण जी माणसं डोक्याने चालतात ती आपल्या ध्येयापर्यंत पोहोचतात. मुलांना डोक्याने चालायला आम्हाला शिकवलं पाहिजे. आणि तिसरी गोष्ट आम्ही आमच्या मुलांना सांगितली पाहिजे की आपल्या डोक्यात आणि आपल्या शेतात काय पिकतं यापेक्षा बाजारात काय विकतं याचा विचार जेव्हा आम्ही मुलांना देऊ तेव्हा ही मुलं जागतिक स्पर्धा करण्यासाठी तयार झालेली असतील. आणि अशी मुलं आज आम्हाला आमच्या समाजामध्ये, आमच्या घरामध्ये घडवायची आहे. आणि ही अशा पद्धतीनं आपण आपल्या मुलांकडे लक्ष देऊ. मुलं ह्या 21व्या शतकामध्ये स्पर्धा करण्यासाठी टिकतील, स्वतःला सिद्ध करण्यासाठी टिकतील, अशा पद्धतीने आपण मुलांवर संस्कार कराल अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि पुनश्च एकदा आजचे बौद्धाचार्य आदरणीय कांबळे परिवार यांना या ठिकाणी धन्यवाद देतो की आपण या चांगल्या शुभ अशा कार्यक्रमात मला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आपले धन्यवाद देतो. आपणही 5-10 मिनिटं माझा आवाज आपल्या कानावरती झेलला त्याबद्दल आपलेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. नमो बुद्धाय, जय भीम.